राज्यात मान्सूनची वाटचाल संथ गतीने सुरू असल्यामुळे पेरणी न करण्याचं आवाहन हवामान विभागाने केलंय। कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात मान्सून दाखल झालाय। असं असलं तरी संपूर्ण राज्यात तो अद्याप सक्रिय झालेला नाहीये। त्यामुळे पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला हवामान तज्ञांनी दिलाय। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा अपडेट आलेला आहे, तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा। आंबा हंगामाला फटका बसला असून बाजारात आवक 56,000 टनांनी घटली, तसेच हवामानाचाही झाला परिणाम। अधिक मासानिमित्त पुरुषोत्तमपुरी येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांची बोट गोदावरी पात्रात पलटी झाल्याने 2 महिलांचा झाला मृत्यू, तसेच बोटमध्ये तब्बल 50 भाविक बसवण्यात आले होते। जिद्दीसमोर गरिबी हरली, 2 भावांनी ओत वाढत 4 एकर जमीन कसली, तसेच आर्थिक संकटात सापडले पण बैल नाही म्हणून रडत नाही बसले। भूमिहीन शेतकरी पत्नीच्या खांद्यावरून उतरले जो, मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता असून बळीराजास मिळाला एक बैल। पावसाचा प्रत्येक थेंब अडवण्याचा निर्धार असून कॅच द रेन अभियानातून आशेचा दिलासा। रेन वॉटर हार्वेस्टिंग, जल स्वतःचे जिओ टर्निंग आणि भूजल पुनर्भरणावरती भर, तसेच लोकसहभाग ठरणार निर्णायक। केंद्र शासनाच्या जलशक्ती अभियानाअंतर्गत उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार। गायरान जमिनी पीएमआरडीकडे हस्तांतरणास ग्रामपंचायतीची संमती द्या। जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 2094 हेक्टर गायरान जमीन हस्तांतरित करण्यात येणार। मोफत निवास, भोजन आणि वायफाय असं बरंच काही। शासकीय वसतिगृहासाठी अर्ज प्रक्रिया सुरू, ऑनलाईन अर्ज भरणे सुरू असून मागासवर्गीय मुला-मुलींच्या शिक्षणाची पुणे जिल्ह्यातील 26 वसतिगृहात सोय। शेतकऱ्यांनी कर्ज फेडले असून आता प्रोत्साहनपर लाभाची प्रतीक्षा, तसेच कर्जाची वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण। येवला तालुक्यात 11 टँकर वाढले असून 44 गावे आणि 70 वस्त्यांवर फेऱ्या सुरू, तसेच 80 खेपांमधून ग्रामस्थांची तहान भागवण्याचे आवाहन, तर शेतकरी वर्गाला वरुण राजाची प्रतीक्षा। बागलाण तालुक्यात मका, कांदा आणि द्राक्ष उत्पादकांची 3 कोटींची फसवणूक झाली असून जायखेडा पोलीस ठाण्यात एकाच दिवशी 3 स्वतंत्र गुन्हे दाखल, तसेच शेतकरी वर्गात संतापाची लाट। अनुदानावर सोयाबीन बियाणे योजना फसली असून महाबीज एनसीसी कडून अपुरा पुरवठा झाल्याने शेतकरी आणि वितरक अधिकाऱ्यांमध्ये उडाले खटके, तसेच शेतकरी गटही नाराज। ई-केवायसी न झाल्यास पीएम किसान योजनेचा हप्ता होणार बंद। वृद्ध शेतकरी व दिव्यांग यांच्यासाठी घरपोच सुविधा असून ॲग्रिस्टॅग नोंदणीचीही आवश्यकता, तसेच योजनेचा 23वा हप्ता कधी जमा होणार, शेतकऱ्यांचा सवाल। शिंदखेडा तालुक्यात यंदा खरीप हंगामातील पेरणीचे चित्र बदलणार असून अपेक्षित भाव न मिळाल्याने मक्याचे चित्र घटणार, तसेच कापूस, बाजरी आणि तुरीला शेतकऱ्यांची मिळत आहे पसंती। सुपर एल निनोचे सावट असून ड्राय स्पेलचा मोठा धोका, तर खरीप आणि रब्बीचेही गणित बिघडणार असून यंदा पावसाच्या खंडाची शक्यता अधिक। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना जारी, तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मार्गाने भूसंपादन करण्याचा मार्ग मोकळा। केळी उत्पादकांना नुकसान भरपाईचे 100% भरपाई देणार असून 5 दिवसात पंचनाम्याचे मंत्रालय बैठकीत आदेश, तसेच विम्याच्या निकषात बदल करण्याची पालकमंत्र्यांची सूचना। पंधरवड्यातच निसर्गाने खाल्ली तब्बल 7,501 शेतकऱ्यांची केळी। केळी पट्ट्यावर असाही अस्मानी हल्ला की बळीराजा सापडला अधिकच आर्थिक संकटात। मृग बहरावर संकट असून संत्रा करपू लागल्या, तसेच तापमानवाढीचाही बसत आहे फटका। शेतकरी चिंतेमध्ये तर नुकसान भरपाईची करत आहे मागणी। दर वाढल्याने तुरीची आवक उच्चांकावरती वाढली असून वाशिम बाजार समितीमध्ये 6,590 क्विंटल तुरीची आवक। राखीव साठा विक्रीसाठी खुला करण्यात आला असून डीएपीसाठी आधार अनिवार्य, तसेच आजपासून 43 केंद्रांमार्फत वितरण होणार। वाळूघाट बंद झाले असून अवैध उत्खननाचे आवाहन, तसेच 30 सप्टेंबरपर्यंत आहे बंदी। पावसाळ्यात वाळू तस्करी रोखण्यासाठी संयुक्त कारवाईची गरज। सिंचन विहीर अनुदान रखडले असून 11 जून रोजी होणाऱ्या सुनावणीकडे लाभार्थी शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। आता 7 बाऱ्यावर खत मिळणार, गैरप्रकाराला आळा घालण्याचे आदेश, तसेच 1 एकराला एका बॅगेचे वाटप होणार, तर कमाल 5 बॅग मिळतील। अकोला जिल्ह्यातील पीक विमा प्रकरणातील तक्रारीच्या तपासणीचे अहवाल सादर करण्याचे आदेश कृषी मंत्र्याने प्रशासनाला दिले, तसेच बैठकीचे अहवालही मागवले। ज्वारी खरेदीचे 23 कोटींचे चुकारे शेतकऱ्यांना मिळणार तरी कधी? चुकारे अदा करण्यासाठी निधीची शासनाकडे होत आहे मागणी, तसेच 62,000 क्विंटल ज्वारी खरेदी चुकारे थकीत। पेरणीसाठी शेतकरी सोने गहाण ठेवण्यास मजबूर, कर्ज नाही, विमा नाही, वितरण वास्तव्य। ऐन खरीप हंगामात होत आहे आर्थिक कोंडी।
यंदा खरीप हंगामात 32,000 हेक्टर क्षेत्रावर महाबीजचे बीज उत्पादन शेतकऱ्यांना सोयाबीन बियाण्याचे वाटप, विमा भरपाई शेतकऱ्यांची थट्टा होत असून कापूस आणि तुरीच्या भरपाईची अजून प्रतीक्षाच. गोंदियामधील 31,000 शेतकऱ्यांना 265 कोटी पीक कर्जाचे वाटप झाले असून जिल्हा बँकेची आघाडी कायम. पावसासोबतच 7 रोगही येणार, नियंत्रणासाठी यंत्रणेची काय तयारी? आरोग्य विभाग अलर्ट मोडवर असून गावागावात दैनंदिन सर्वेक्षण करण्याचे कर्मचाऱ्यांना दिले आदेश. रब्बी धानाचे चुकारे अडले असून खरीपापूर्वीच शेतकरी सावकाराच्या दारामध्ये. बावनथडी नदी कोरडी झाली असून ऊसाची पिके उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर. तसेच राजीव सागर धरणातून तातडीने पाणी सोडण्याची उत्पादकांची मागणी. कर्ज फेडले असून आता 50,000चा लाभ मिळणार, प्रोत्साहन अनुदानाची प्रतीक्षा. तसंच परतफेडीसाठी 30 जूनची मुदत. कर्जमाफीपेक्षा कर्ज स्थिरावर भर असून अल्प मुदतीच्या पीक कर्जावर 3% सवलत. पश्चिम विदर्भात 150 दिवसात 312 शेतकऱ्यांची आत्महत्या. तसेच 14 जिल्ह्यांसाठी अनेक योजना मात्र गरजू शेतकऱ्यांना लाभ नाही. 250 दुकानामध्ये धान्यच नसल्यामुळे वितरणासाठी मागितली मुदतवाढ. 38 रुपये खरेदीची सोयाबीन 166 रुपयांना बियाणे म्हणून मारले शेतकऱ्यांच्या माथी. प्रक्रियेच्या नावाखाली बळीराजाकडून तब्बल 4 पट अधिक दराने होते वसुली. तसेच शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त. खतांसाठी शेतकऱ्यांची भटकंती आणि आर्थिक लूट सुरूच, तर बियाणांच्या दरात 15% वाढ. सुरंगडी येथील सपकाळ दाम्पत्याने 4 वर्षात फुलवली जांभळाची बाग. पारंपरिक शेतीला फाटा देत 2021 मध्ये 3 एकर क्षेत्रावर जांभळाच्या 539 झाडांची केली होती लागवड. तसेच अवघ्या 4 वर्षात घेतले उत्पन्न. पहिल्याच दिवशी 300 रुपये किलोचा भाव. वसमतमध्ये हळद लागवडीची लगबग सुरू असून तामिळनाडूच्या सेलम बियाण्याला पसंती मिळत आहे. तसेच हळदीचे सेलम बियाणे प्रति क्विंटल 5,200 रुपयांना. प्रथमच प्रति क्विंटलला मिळाला 3,500चा दर. वसमतमध्ये केळीचे भाव कडाडले असून 2700 रुपयापासून होते केळी दराची सुरुवात. युरिया डीपी साठा गेला तरी कुठे? प्रशासन दप्तरी मुबलक साठा उपलब्ध, तर कृषी दुकानावर मात्र मिळेना. शेतकऱ्यांची घालमेल. 35,000 मेट्रिक टन खत हिंगोली जिल्ह्यात उपलब्ध. शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा वैजापुरात फज्जा. कोटेशन भरूनही साहित्य अर्धवट आल्याने कंत्राटदारांची मनमानी अन दिरंगाईमुळे शेतकरी हैराण. फुलंब्री तालुक्यात सौर क्रांती 9 मेगावॉटचा प्रकल्प सुरू झाला असून 56 एकरावर 20 कोटींचा प्रकल्प. तसेच 4,000 कृषी पंपांना आता दिवसा वीज मिळणार. छत्रपती संभाजीनगरात खतांसाठी 40,000 तर कोल्हापुरात 16,000 ऑनलाईन बुकिंग शेतकऱ्यांकडून करण्यात आली. दुष्काळाचा धसका, तर 3 जिल्ह्यात कृषी विभागाच्या 31 बैठका झाल्या असून कमी पाणी, कमी खर्च व जास्त उत्पादनासाठी 4 लाख शेतकऱ्यांना दिले मार्गदर्शन. गोट्या 77,000चे अनुदान, तर निधी अभावी लाभार्थी परेशान. गेल्या 1 वर्षापासून निधी वितरणात विलंब झाल्याने लाभार्थ्याचे कर्ज हप्ते तटले. लाखांवर लाडक्या बहिणी कायमच्या अपात्र झाल्या असून ई-केवायसीची मुदत संपली. तसेच शासनाची कारवाई, पुरुष लाभार्थ्यासह अपात्राकडून होणार पूर्ण रकमेची वसुली. 77,000 कुटुंबियांना धान्याचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून 3 महिन्याच्या रेशनासाठी मिळाली मुदतवाढ, तर एकाच वेळी सर्व धान्य मिळणार. 150 महा-ई सेवा केंद्राचे काम ठप्प झाले असून सर्व डाऊनमुळे सेवेचे वाजले 3-13. दाखले रखडल्याने उच्च शिक्षणाच्या प्रवेशावर संकट आले असून पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये हेलपाटे वाढले. सोलापूर जिल्ह्यातील 10 कारखान्याकडे ऊस बिलाचे 246 कोटी रुपये तसेच 71 कारखान्यांनी थकवले तब्बल 666 कोटी रुपये. 17 दिवसानंतर शेतकऱ्यांचा संयमाचा बाण फुटला. आंदोलनासाठी पोलिसांसमोरच मारल्या तलावात उड्या, तर गोकुळ शुगरच्या थकीत ऊस बिलांसाठी जलसमाधी आंदोलन. तसेच अधिकारी म्हणाले थोडा वेळ द्या, पैसे देऊ. 2 वर्षात शेतातील 1.25 लाख क्युबिक मीटर काढला गाळ. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत 9,000 शेतकऱ्यांच्या 3,500 हेक्टर क्षेत्राची सुपीकता वाढली. अहिल्यानगर जिल्ह्यातील 2 लाखांच्या पुढे लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र. महिला बाल कल्याण विभागात विनंती अर्ज, तर पात्र असतानाही वगळले. ई-केवायसीचा बसला अनेकांना फटका. असेच दररोज नवनवीन माहिती, बातम्या आणि बाजारभावासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.